सवय पण नाही. एक म्हणजे आपली बौद्धिक क्षमता वाढते, अभ्यासाची सवय लागते. तिसरं सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय की भविष्य काळामध्ये तुम्हाला दुकान नाही आहे, पैसे दिले की तुम्हाला वस्तू मिळाल्या असं नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला MPSC म्हणा किंवा भरती कुणाला काय व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, वकील, इंजिनियर जे काय व्हायचं असेल, तर ती आता पद्धत शोधलेली नाही. तर तिथं सुद्धा तुम्हाला परीक्षा आहेत आणि तुम्हाला प्रश्न विचारले कळलं तर काय नाही. याच्यामध्ये आता तुम्ही का बावडला तर तुम्हाला या प्रति सवय नाही. एखाद्याला जर रनिंगला पळण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, शर्यतीमध्ये भाग घ्यायचा नाही आणि तो वर्षभर पळालाच नाही, काय नाही, तो 10 वर्ष पळालाच नाही आणि डायरेक्ट म्हणा मी मॅरेथॉन जिंकणार, शक्य आहे का? मॅरेथॉन म्हणजे शक्य आहे का? नाही. त्याला काय पाहिजे? प्रॅक्टिस पाहिजे. तसं आपल्या मेंदूला, आपल्या मनाला, आपल्या डोक्याला काय पाहिजे? अशा परीक्षांचा सराव पाहिजे. काय निश्चितपणे निश्चित होणार काय. नाहीतर आता तुम्ही बघता अगदी गाडा ओढणारा किंवा हलकी कामं करणारा विचारला ना, तो पण सांगतो मी BA झालो, MA झालो, शिकलेले भरपूर आहे, परंतु कौशल्य नसल्यामुळं काय त्याला किंमत नाही. तर हे कौशल्य प्राप्त होण्यासाठी या परीक्षा आहेत लक्षात. आणि हे विषय त्यानुसार तुम्हाला मिळतात, वेगवेगळे मार्गदर्शन पण असतं, आपले सर पण आहेत. काय निश्चितपणे तुम्हाला तुमचा फायदा